वंचित आता महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। या संदर्भात महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकरांची चर्चा होणार आहे। त्याआधी उद्या प्रकाश आंबेडकरांनी वंचितची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या पाठोपाठ वंचितचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात येत्या 28 डिसेंबर नंतर निर्णय होणार आहे असं कळतंय। इंडियामधल्या वंचितच्या सहभागासंदर्भात उद्धव ठाकरेंनी शरद पवार, राहुल गांधी आणि खरगेंसोबत चर्चा केली आहे। त्यामुळे आता वंचितला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये लवकरच एंट्री मिळणार अशी चिन्ह आहे। आणि या संदर्भात संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। जी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे। पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आणि ते आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे। आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडी सोबत यावं। बघा, बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे। बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये। बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहेत। या देशामध्ये संविधान टिकावं, या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत। आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ती अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे। मला असं वाटतं की आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि NCP हे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहे। त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील। आणि एकीकडे ही चर्चा सुरू असताना आता प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत काहीच चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर आमची झिरो चर्चा आहे। चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर आहे आणि त्यामध्ये फार अगोदर ठरलेलं आहे। म्हणजे ते आता ताजं आहे असं म्हणता येणार नाही। फार अगोदर ठरलं होतं की जर शिवसेनेची, काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची युती झाली नाही तर मग आपण दोघांनी 50-50 पासून लढायचं। त्याच्यामुळे 50-50चा फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे। म्हणून मी अगोदरपासूनच म्हणतो की आमचं असताना ठरलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही आहे। मी असताना सांगितलं की आमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर अजिबात कुठलंही बोलणं नाही। आम्ही पत्र लिहून ती चर्चा सुरुवात व्हावी असा प्रयत्न केला, पण त्याला असणारा प्रतिसाद मिळालेला नाही। ज्याला आम्ही असणारा म्हणतो टेल्लू पिल्लू काय बोलतात याच्याकडे आम्ही दुर्लक्षित करायचं ठरवलेलं आहे। मला त्याच्यातलं काहीही सांगता येत नाही आणि मी काही ज्योतिष नाही की त्याच्यातलं तारीख, वेळ आणि महिना हा सांगू शकतो। दरम्यान यावर शिंदे गटाने वंचितला आपल्यासोबत येण्याची खुली ऑफर दिलेली आहे। यावं प्रकाश आंबेडकरांनी केव्हाही यावं। त्यांचं एक आदरस्थान आमच्याकडे आहे, मनातही आहे आणि पक्षातही आहे। त्यांनी जर आले तर आम्हाला तर आनंदच होईल। निश्चित आम्ही त्यांचं वेलकम करू, रेड कार्पेट टाकून।